गोकुळामध्ये जेवढं चरित्र घडलं त्याचं उच्चारण काल्याच्या कीर्तनात करायचं आहे. सर्वांना चरित्र माहिती आहे. जन्माला आल्यापासून रांगत रंगणी, चोरीत लोणी, धावणी धरती गवळणी. बघा दादा पाटील. बांधती चरणी देती गाराणी, यशोदी साजणी, दही दूध भक्षण तमाल निळे, नवल केले साजणी. कृष्ण आळवा आळवा, परतुणी माते दावा कृष्ण. मग तक्रारी येऊ लागल्या दादा पाटील. पण यशोदा शास्त्रीजी दरवाजात उभी राहून त्यांच्यावरच रागवायची. त्याला माय म्हणतात पोपळे साहेब. सगळ्या लाडगावला त्रास देणार. काय योग आहे कोणाच माहित. माझ्या मामाचे नाव मतेन, माझं मामाचं गाव लाडगाव. हा ना, तिकडची गोष्ट सांगतो. शास्त्रीजी आले आमच्याकडे. बरं, लाडगाव वाचून गेलो की मामाच्या गावची आठवण येते. मामाच्या गावला जाऊया. आज आलो. सगळ्या लाडगावला त्रास देणार तिचं पोर राहू द्या, आणि महिला येऊ द्या. सूर्यवंशी साहेब, महिला येऊ द्या तक्रारी घेऊन. तर ती पाटलीन दरवाजात उभी राहून त्यांच्यावरच लाल डोळे करते. तुम्हाला का लेकरं, तुम्हाला लेकरं. ते हळू नाही जमत. तुम्हाला लेकरं वगैरे नाहीत का? हे सदाशिव पेठ नाही चालत इथं. इथं बांधाच्या काठाचा आऊट पाहिजे उभं राहून. तुम्हाला लेकरं वगैरे ए वगैरे वगैरे. अजूनही तिकडची शिवी काही शिवी वाटत नाही आपल्याला. गोड वाटते ते. आईला वगैरे गोड वाटते ते. शिवी आमच्या नागपूरकडे आहे. उभाटीचं आवतच पुरी ताकद त्या शब्दावर असते. बहीण असं ए काम कामापुरतं झालं. ती पुढची इथलं सांगतो मी. कमरेवर हात ठेवून त्याला माय म्हणतात. तुम्हाला का लेकर एक एकला 10-10, 12-12 लेकर, माझं एक नाही सपादत का? याला म्हणतात माय. आणि माय जर बाळाच्या बाजूने बोलत असेल शास्त्रीजी, समजावं सावत्र असेल. आता शास्त्रीजीला काही अनुभव नाही, माय आठवत नाही. ज्या माऊलीनं सांभाळ केला, बरेच दिवस तिलाच माय म्हणत होते. शेंगा उकरायचा कार्यक्रम चालू होता, न्याहारी करत होते. भिका, तुझी माय कोणती रे? तुझं अर्णव. मग सगळी माहिती सांगितली. बाबा, जन्म झाल्या झाल्या मेली रे, मी टोपल्यात घालून आणलं तुला. आईला सांगत, जिचे पिढे बाळ प्रहान तिचा विकळ, तिला विचारा. म्हणून यशोदा शास्त्रीजी त्यांच्यावरच रागवायची. काय सांगता गारहाणे गोकुळच्या नारी, काय सांगता हो गाराने गोकुळच्या नारी. काय सांगता गारहाणे गोकुळच्या नारी, काय सांगता गारहाणे गोकुळच्या नारी. काय सांगता गारहाणे गोकुळच्या नारी, काय सांगता गारहाणे गोकुळच्या नारी. काय सांगता गारहाणे गोकुळच्या नारी, काय सांगता गारहाणे गोकुळच्या नारी, गोकुळच्या नारी, गोकुळच्या नारी. काय सांगता? त्यांच्यावरच रागवायची. एक म्हणली, तुमचं चुकलं ग, हे माझ्या घरी यायला पाहिजे होतं. मी तशी नसती आली तक्रार घेऊन. बांधून आणलं असतं किशन्याला.
कृष्णाला. किसनराव तिकडे लहान मुलात बसले होते. पोरो, ते माझ्या आईला दमबाजी करते की नाही, तिचा घर नंबर आपल्या डायरीत उतरून घ्या, तिथंच द्यायचा मोर्चा. आणि दोघच होते शास्त्रीजी. हे कृष्णजी रात्रीचे आले, याची दाढीन तिची वेणी, गाठ बांधली, निघून आले. दोघालाही माहित नाही. पूर्वीचा काळ, घरोघरी मंथन सुरू व्हायची. आता रामदेव बाबा सांगते का नाही ते असं, बस तेच मंथन. पोपळे साहेब, प्रातःकाळी उठुणी गवळणी मंथन करीती. आता नाही, प्रातःकाळी उठुणी गृहिणी स्टोव पेटवीती, पाव बटर टाकून चहा फुंकू फुंकू पिती, उरला सुरला चहा पतिराजाला नेऊन देती, बेल्ट टी. तिकडे आवाज सुरू झाले मंथनाचे, तशी ताडकन उठली. आता काय माझ्याकडे पोपळे साहेब, काय झालं? तुम्हाला पाठ नाही ते झालं. वेणी आसडत दाढी संगे, वेणी आसडत दाढी संगे, वेणी आसडत दाढी संगे, ओ दोहणा लागी गोपिते उठत, ओ दोहणा लागी गोपिते उठत, ओ दोहणा लागी गोपिते उठत, ओ दोहणा लागी गोपिते उठत. वेणी आसडत दाढी संगे, वेणी आसडत दाढी संगे, वेणी आसडत दाढी संगे. गाठबाई कुणाची तुटे ना, गाठबाई कुणाची तुटे ना, गाठबाई कुणाची तुटे ना, गाठबाई कुणाची तुटे ना. यशोदे तुझा काना कोट वरी तो तू धिंगाणा, बाळा तुझा काना कोट वरी तो तू धिंगाणा. तिथे जायचं आहे तिथे अजून. ते तुम्हाला तेवढंच पाठ होतं, तेवढंच घेतलं तुम्ही. मला चांगलं माहिती आहे. वेणी आसडीत दाढी संगे, अजून तिथं जायचंच आहे ना. ती यशोदेकडे गेल्यावरची तक्रार आहे तुम्ही म्हणजे म्हणता ते कुठेही काही चालतं का? हे उठली फक्त, तुम्ही नेऊन पोहोचवलं तिथं. वेणी आसडत दाढी संगे. मग हे रागावली शास्त्रीजी. पहिला तोच रागावला, ए दाढी धरून उचलतेस का मला, बघू का तुझ्याकडे? ए म्हाताऱ्या, मी दाढी ओढली का तू वेणी ओढली? दोघांचं चालू झालं. मग म्हणले तेरी भी गलती नाही मेरी भी गलती नाही, बीच में कुछ तो भी कृष्ण कारस्थान हुआ आहे. आणि तेच झालं होतं. सोडा, बाकीच्यांची मंथन चालू आहे. सोडा म्हटल्यावर हे म्हातार शास्त्रीजी दात नव्हते तरी वट दाबू दाबू सोडत होतं. बिना दाताचं म्हातार गाठ सोडतंय वट दाबून. डोळ्यापुढे चित्र आणा तरी सुटत नव्हती. कशी सुटल? अरे लग्नामध्ये ब्राह्मणानं 21 रुपये दक्षिणा घेऊन पाडलेली गाठ कोर्टाशिवाय सुटत नाही, त्याला घटस्फोट म्हणतात. तर ब्रह्मदेवाच्या बापाच्या हातची गाठ याच्या बापान सुटेल का? सोडिता सुटे ना काही केल्या, सोडिता सुटे ना काही केल्या, सोडिता सुटे ना काही केल्या. मग ते चालू आहे ना आपलं. सुटत नाही. असं कर, विळी आणि विळी कापून टाकू. ताडकन उठलं. ते गोपिका उठली. विळी आण म्हटल्या बरोबर गोपिका विळी आणायला उठली. लक्षातच नाही, अख्खा गवळी उचलला 2 फूट. पाहता काय माझ्याकडे? मासही सारखं तडपडलं. थांब म्हणला. आता कळलं काय? तुला एकटीला माझ्याशिवाय कुठं जाता येणार नाही. जा दोघही. विळी घेतली शास्त्रीजी. ही म्हणली माझी सौभाग्यवतीची वेणी कापायची नाही. असं माझी पठ्ठाची मर्दाची दाढी नाही कापायची. राहू द्या, राहू द्या, कुठवर राहू द्या. 12 वाजत आले, कुठवर राहू द्या. आता
थोडं तुमचं नुकसान थोडं माझं नुकसान, मधून कापायचा. नैनम छिंदंती शस्त्राणी. ही रागावली. आता कशाला नाटकं करता? किती दिवसापासून म्हणत होती याच्यानं बटाटा कापत नाही, एकदा धार लावून संभाजीनगरहून. म्हणलं आता होऊन गेली घटना. आता असं कर, रॉकेलचा दिवा घे, पेटून टाकू. जाळीता जळेना काही केल्या, सोडिता सुटेना, कापिता कापेना, जाळीता जळेना. हे नामदेवाचे अभंग आहेत, ते गोड आहे. विठ्ठल विठ्ठल. बराच वेळ झाला दरवाजा आतून लावून. लोक म्हणले सर्वांच्या आधी माठ मथुरेला जात होता, अजून दरवाजा आतून. शेजारचे म्हणले उशिरापर्यंत बोलत होते, काही भांडणं झाली काय यांची काय माहिती. बाहेरून दरवाजा उघडा. बोलत सुद्धा नव्हती शास्त्री. बोलल कशी? कुर्यात सदा मंगलमच्या वेळेला उभी असतात तसे या वयात उभे होते. लोक म्हणले मेले राव, मेले. दरवाजा तोडा. तोडला तर हे दोघही आत कसे दिसले. वाजंत्री बहुगल बलान करणे, कुर्यात सदा मंगलम. जय हरी पाटील. असं शोभतं का या वयात उभं राहणं? तुम्ही हसता का पाटील? हे तर आमचं पहाटेपासून चाललं. त्या कालच्या मोर्चातली गवळण म्हणली, हा तू नव्हती का म्हणली नंदपटला वाड्यावर? माझ्या घरी आला बांधून आणला असता, त्यानंच बांधलं. मग आता काय करतेस? डॉक्टरला गरज आहे का? तुला जावं लागेल दवाखान्यात. तर चालण्याची अडचण. यांच्याकडे बुलेट गाडी नाही, बैलगाडी नाही. चालण्याची अडचण अशी आहे अशोकांना, हे 6.5 फूट उंचीची आहे आणि ते 4.25चं बुटकं. पण गेल्याशिवाय गत्यंतर आहे का? ती ताड 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 चालत होती आणि हे अलगत उचलल्या जायचं. 5 वर्षाचं लेकरू बिना चपलाचं शास्त्रीजी मायच्या मागं डांबरी रोडनं पोळत जातं, पाय उड्या मारत. तसा गवळी उड्या मारायचा. गवळण गरगर गिरट्या मारी. हा असं असे प्रमाण म्हणत जा. गवळण गरगर गिरट्या मारीन, गवळी वरवर दाढी धरी. आहे ना? बस, म्हणजे काहीतरी आधार पाहिजे. काही अगं थांब, पाय नाही पुरत माझे, हळू चालण्यात कडेवर तरी घे. आता असं सोंग जर गावात निघलं, लहान मुलांना निमंत्रण द्यावं लागते का? एका मुलानं बघितलं पळत गेलं, ए पोरो इथं काय खेळत आले का? फुकट सर्कस झाली गावात, फुकट सर्कस. 5-25 पोराचं टोडकं मागं हे पुढं. मुलांना सवय होती शास्त्रीजी. म्हणला ताडताड चालती ही विजयी झाली. रडतं हे दाढीवालं हारलं. केलीन मुलांना सुरुवात. गवळणी बाई जिंदाबाद, गवळी बाबा मुर्दाबाद. नंद पाटलाच्या मांडीवर कृष्णजी बसले होते वाड्याच्या पुढं. बाबा काहीतरी भानगड आली बरं का वाड्यावर. आता चोराच्या मनात चांदणं. पण बाबा मी तुमच्या सोबत जेवलो रात्री, हा. तुमच्या सोबत झोपलो, हा. सकाळी उठलो तुमच्याच पुढे, हा बेटा. मेरे साथ सोया था, मेरे साथ खाना खाया था, सुबह उठा तो मेरे सामने बैठा, ऐसा नहीं होगा. आता देवाचं ठरलेलं आहे, ये यथा माम तांस तथैव. हे इतके नम्र झाले, इतके नम्र झाले, इतके नम्र झाले. सोडवा म्हणती आम्हालागी, सोडवा म्हणती आम्हालागी, सोडवा म्हणती आम्हालागी, सोडवा म्हणती आम्हालागी. पाया पडता ती रडून बोलती. सोडवा म्हणती आम्हालागी, सोडवा म्हणती आम्हालागी, पुढे काय प्रमाण आहे? पुढे माई काय म्हणाव? ऐकून त्यांची कीव दयाली चित्ता आणि कृष्णे पाहता मुक्त झाली. अशा प्रकारच्या तक्रारी
गाठबाई कोणा सुटेना होऊन गेलं. अनंत गाराणी ऐसी ऐकता गाराणी. तरी यशोदा म्हणली का ग मी एकटी तुमच्या सोबत कशी पुरायची. का आता 12 वाजले. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपुण्याचा भवरा गे तुम्ही लपुण्याचा भवरा लपुण्याचा भवरा गे तुम्ही लपुण्याचा भवरा. आळ घेता शरण घरा आळ घेता शरण घरा, आळ घेता शरण घरा. घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. गोकुळच्या नारी. मजा येते अशोकराव. हे आम्ही शाळेत असताना 8वी 9वी पर्यंतच अभंग नामदेवाचे पाठ केलेले. ते आता अशी लाईन लावतात. आज आमचा नंबर लावा महाराज. तुम्ही 12 घरच्या 12 घे. जमलं जमलं बस बस 12 वाजले का ठीक आहे मग जमलं आता. आणि जेव्हा घरी खोड्या सुरू केल्या शास्त्रीजी लक्षात आलं यशोदेच्या किशन्या चुकीचं नाही गावकऱ्याचा बिलिंदर आहेस तू. मम्मी ग उद्यापासून खोडी करणार नाही. मला माहिती आहे तुझ्यात फरक पडणार नाही. मग गावात राहू नको. सवे घेवोनी बोधना सवे घेवोनी बोधना सवे घेवोनी बोधना उद्या जाईल ना सवे घेऊन बोलना. सवे घेऊन बोलना. सवे घेऊन बोलना. उद्या जाई राणा सवे घेवणी गोधणा. पूर्वीचा काळ खूप पर्जन्यमान गाई उभ्या आणि गवत तोडाच्या ही रवण करी बसायचं जेवायला सांगितलं. आज जेवायला यायच्या ना शिदुऱ्या घ्या. शिदुऱ्या घेऊन निघाले सगळे. गोपाळ खेळात रममाण झाले. एका गोपाळने सांगितलं देवा 8 दिवस झाले आता खेळण्यात काय मजा आहे. मग सर्वानुमते निर्णय झाला शास्त्रीजी. झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या. झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या. आम सारोणी सकाळी आले अवघे गोपाळ झाले आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या. खडकी सोडी येल्या मोठाचा दही काला. गोमटा मध्यभागी उभे राहून भगवान काला वाटतात. त्या प्रसंगाचं वर्णन शुकाचार्य. बिभ्रत वेणुम जठरपटयो सुंगवेद कक्षे वामे पाणो मसून कौनम पदालिंगुलशु तिष्ठन्मध्ये सोप्री सुरदो हासेन स्वर्गे लोके मुच्यन्ते भुजे. यज्ञ भुगबल केली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वडनागर विश्व भगवान की जय. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. मी माझी वेळ बरोबर घेतली घड्याई बघा. तडजोड नाही. आम्ही पहाटे 4ला उठलो. बुलढाणा जिल्ह्यात रामायण चालू आहे. पण अर्धा तास मालकाकडे आधी